वेलकम टू द 12th स्टँडर्ड. आणि आज आपण बायोलॉजी या सब्जेक्टला सुरुवात करत आहोत. बायोलॉजीशी रिलेटेड जेवढे काही महत्त्वाचे किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर असतील ते आपण इनिशियली कम्प्लीट करणार आहे. त्याच्यानंतर जे काय बॅलन्स चॅप्टर असतील ते आपण घेऊ. पण इनिशियली जे घेणारे चॅप्टर असेल त्यांना वेटेजही खूप असेल. त्याच्यावरती फ्रिक्वेंटली वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळे क्वेश्चन्स विचारले जातात. आणि नीटच्या दृष्टिकोनातून किंवा जेवढेही तुमच्या एंट्रन्स एक्झाम असतील रिलेटेड टू द बायोलॉजी, तर ही चॅप्टरला खूप महत्त्व आहे. ओके, तर चॅप्टरचे नाव आणि काय तिथे वेटेज वगैरे काय असेल ते पूर्ण डिटेल्स आपण स्टडी करू. ओके, यामध्ये एक फोटो दिलेला आहे, एक पिक्चर दिलेला आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे आपण की काही ॲनिमल्स दिले आहेत आणि त्यांचे किड्स दिलेले आहेत. ओके, दॅट मीन्स द ॲनिमल शो इट्स एक्झिस्टन्स. ओके, असतील ते त्यांचं अस्तित्व दाखवत आहे. आणि केव्हा दाखवलं जातं हे की जेव्हा ते रिप्रोड्यूस होतील म्हणजे काय, ते मल्टिप्लाय होतील, स्वतःमध्ये बदल करताना छोट्या छोट्या किड्समध्ये ते रूपांतरित होतात. ओके, त्याच्यामध्ये सगळे ॲनिमल्स येतात. त्याच्यामध्ये लोअर ॲनिमल्स पण येतात आणि हायर ॲनिमल्स पण येतात. आता लोअर ॲनिमल्स म्हणजे काय की ज्यांची सिस्टम्स इनकम्प्लीट असेल, आणि हायर ॲनिमल्स म्हणजे काय, डेव्हलप कम्प्लीट सिस्टम ज्यांचे असतील त्यांना आपण हायर ॲनिमल्स असे म्हणतो. ओके, तर चॅप्टरचे नाव काय असेल, दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. ओके, हे जे रिप्रोडक्शन असेल हे लोअर आणि हायर ॲनिमल्स मध्ये कसे घडून येतात, दॅट इज द चॅप्टर. ओके, तर याच्यामध्ये काय असतील ते आपण चॅप्टर नंबर 2 आहे. ओके, चॅप्टर नंबर 2 जर तुम्ही इंडेक्समध्ये बघितलं आपल्या 12th टेक्स्टबुकमध्ये स्टेट बोर्डच्या, तर याच्यामध्ये काय असेल की चॅप्टर नंबर 2 हा आहे आणि चॅप्टरचं नाव आहे दॅट इज द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. लोअर अँड हायर ॲनिमल्स. ओके, आता याच्यामध्ये आपण काही पॉईंट्स बघतो. आता याचं वेटेज काय आहे, वेटेज आहे आपल्याला 6 आणि ऑप्शन्स आहेत हे 8 मार्काचे. कंपल्सरी जर म्हटलं त्याच्यावरती 6 मार्काचे क्वेश्चन्स कंपल्सरी विचारले जातात आणि ऑप्शनला जर म्हटलं तर याच्यामध्ये टोटल 8 मार्क्स क्वेश्चन्स विचारले जातात. ओके, अकॉर्डिंग टू द 8 मार्क देर इज अ सम क्वेश्चन्स. ओके, द क्वेश्चन्स आस्क फॉर. मग याच्यामध्ये काय असेल की क्वेश्चन कोणत्या टाईपमध्ये विचारले जाऊ शकतात. 1 मार्काच्या याच्यात विचारले जाऊ शकतात, 2 मार्काच्या याच्यात विचारले जाऊ शकतात, 3 आणि 4. म्हणजे आपल्या क्वेश्चन्स पेपर मधनं जेवढाही फॉर्मॅट असेल पूर्ण 1, 2, 3 आणि 4 या सर्व या मार्क्स स्कीम मध्ये किंवा सेक्शन्स मध्ये हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. ओके, चॅप्टर खूप महत्वाचा आहे आणि आपल्या लाईफशी रिलेटेड आहे. ओके, त्यामुळे व्यवस्थित लर्न करा, स्टडी करा. ओके, आपण सुरुवात करू. आपण जर चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू जर घेतला याच्यामध्ये, तर असं आपल्याला दिसत आहे की यामध्ये नियर अबाउट 16 पॉइंट्स आहेत. ओके, स्टार्टिंग फ्रॉम रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शनचे 2 टाइप्स असतात, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 सिस्टम घेणार आहेत, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑफ ह्युमन. त्यानंतर प्युबर्टी काय असेल, मेन्स्ट्रुअल सायकल, गॅमेटोजेनेसिस, फर्टिलायझेशन, सिंगॅमी, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कशी केली जाते, प्रेग्नन्सी कशी होईल, प्लॅसेंटा म्हणजे काय असेल, कशी डेव्हलपमेंट केली जाईल, पार्चरेशन म्हणजे काय. ओके, या सगळ्या गोष्टींचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार. पार्चरेशन म्हणजे बेबीला जन्म देण्याची जी प्रोसेस असेल. लॅक्टेशन म्हणजे काय, मिल्क कसे प्रोड्यूस केले जाते, कसे मिल्कला आपण जे कोलोस्ट्रोम म्हणतो, बरोबर, ते कोलोस्ट्रोमची काय व्हॅल्यू असते ते आपण बघतो. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ कशी आपण मेंटेन केली पाहिजे, आणि बर्थ कंट्रोल कसा केला पाहिजे, किंवा ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असतील किंवा आपण त्याला एसटीडीज म्हणतो की हे कसे ट्रान्समिट होतात, त्याच्यावरती कशी ट्रीटमेंट असेल, त्यांचे सिम्पटम्स काय असेल. त्यानंतर इनफर्टिलिटी असते. इनफर्टिलिटी म्हणजे की ज्यांना मुलं होत नाही किंवा त्यांना बेबी होत नाही, अशांसाठी काय वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत, या सगळ्यांचा आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. चॅप्टर इंटरेस्टिंग आहे, त्याचप्रमाणे सोपं पण आहे. ओके, ज्याप्रमाणे तुम्ही याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार तसे तुमचे हे पॉईंट्स क्लिअर होतील. ओके, आता फर्स्ट पॉईंट आपण बघतोय दॅट इज द रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन म्हणजे काय ते आपण बघू. ओके, ओके, रीचं जर आपण इथे बघितला, ओके, री जर आपण इथे बघितलं, ओके, तर रिप्रोडक्शन मध्ये आपण बघू शकतो की
the process of formation of life from pre-existing life is called as reproduction. ओके, आता रिप्रोडक्शन आपण बघतो हे ओके म्हणजेच काय फॉर्मिंग अ लाईफ फॉर्म. ओके म्हणजे आणि कुठून असेल ती ही प्री एक्झिस्टिंग जी अस्तित्वात आहे तिच्यापासूनच आपल्याला मिळते. ओके फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं हिअर पॅरेंट्स. ओके पॅरेंट्स असतील आणि हे पॅरेंट्स काय होतील यांच्यामध्ये रिप्रोडक्शन होतं आणि यांच्यापासून छोटे यंग वन्स तयार होतात. यांच्यापासून हे यंग वन्स तयार होतात म्हणजेच काय याच्यासाठी काय लागणार आपल्याला एक प्री एक्झिस्टिंग लाईफ लागते. ओके प्री एक्झिस्टिंग लाईफ म्हणजेच काय पॅरेंट्स. ओके अजून एक याच्यामध्ये असेल द कंटिन्युटी ऑफ अ लाईफ ओके ऑन द अर्थ. कंटिन्युटी ऑफ द लाईफ ऑन द अर्थ इज अचीव बाय द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. आता कंटिन्युटी ऑफ लाईफ म्हणजे काय आता समजा फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केले टायगर. ओके फॉर एक्झाम्पल कन्सिडर केले आपण टायगर. टायगर किती समजा आता आपण बघतो की एक कॅम्पेन चालवला जातोय सेव्ह टायगर. ओके आता सेव्ह टायगर ही जी कॅम्पेन चालवली जाते ओके का तर यांचे कंटिन्युटी असणे आवश्यक आहे. यांच्या लाईफमध्ये कंटिन्युटी असणे आवश्यक आहे कारण प्रत्येक स्पेसीज ही त्याच्या फूड सिस्टममध्ये किंवा चेन्समध्ये ही एक पर्टिक्युलर लोकेशन्सला आहेत. बरोबर आपल्याला माहिती आहे फूड चेन माहिती आहे आपल्याला. बरोबर याच्यामध्ये प्रायमरी असतात सेकंडरी टर्शरी काही याच्यामध्ये आपण कन्झ्युमर्स वगैरे असे असतात. म्हणजे प्रत्येक लेवलला जे आहेत त्या प्रत्येक लेवलला प्रत्येक ॲनिमलची आवश्यकता असते म्हणून याला म्हणतो आपण कंटिन्युटी. ओके ही कंटिन्युटी असणे आवश्यक आहे तरच ही जी फूड चेन असेल किंवा ह्या प्रोसेसेस ज्या असतील ह्या कम्प्लीट केल्या जातात. ओके मग ह्या रिप्रोडक्शन आपल्याला समजलं की काय होतं की याच्यामध्ये एक लाईफ तयार होते एक यंग वन्स तयार होतो. कुठून तयार होईल तो प्री एक्झिस्टिंग जे अस्तित्वात असतील त्यापासून. ओके आता फॉर एक्झाम्पल जर आपण कन्सिडर केलं तर याच्यामध्ये समजा ह्युमन बिईंग आहे. ओके ह्युमन बिईंग असेल तर त्यांच्यापासून ह्युमनच तयार होतील. ओके दुसरे कोणी तयार होतील का नाही. रिप्रोडक्शनने फक्त काय तयार होतील ह्युमनच तयार होतील किंवा टायगर असेल ओके त्याच्यानंतर कॅट असेल जे काय असतील त्यांच्यापासून तेच ॲनिमल्स हे तयार होतात. ओके म्हणून यांच्यामध्ये यांची जी लाईफ असेल ही कंटिन्युअस सुरू असते म्हणून याला म्हणतो आपण कंटिन्युटी ऑफ द लाईफ. ओके याचे दोन प्रकार पडतात. ओके टू टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जे असेल याच्यामध्ये गॅमेट्स हे फॉर्म होत नाही. गॅमेट्स नॉट फॉर्म. ओके आणि याच्यामध्ये काय होतील गॅमेट्स आर फॉर्म. ओके कशामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स तयार होतील असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट्स तयार होणार नाही. आता गॅमेट्स तयार झालेच म्हणजेच काय यांच्यामध्ये काय होईल गॅमेटचं फ्युजन सुद्धा होईल. गॅमेटचं फ्युजन सुद्धा यांच्यामध्ये केले जाते. ओके आता नेक्स्ट स्लाइड आपण ओके आता बघतोय आपण वन बाय वन एक एक पॉइंट्स आपण बघू. असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण कन्सिडर केलं तर आपण याच्यामध्ये ऑलरेडी काय सांगितलं आहे की याच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होत नाही. ओके गॅमेट्स नॉट फॉर्म्स. ओके गॅमेट्स तयार झालेच नाहीच म्हणजेच काय यांच्यामध्ये फ्युजन होणार नाही. फ्युजन नॉट ऑकर्स यांच्यामध्ये फ्युजन सुद्धा होणार नाही. फ्युजन होणार नाहीच म्हणजेच यांच्यामध्ये रिप्रोडक्शन सुद्धा होणार नाही. कोणते होणार नाही दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन इज ॲब्सेंट. ओके मग यांच्यामध्ये होणार कोणते रिप्रोडक्शन तर विथ द हेल्प ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणजे काय प्रोसेस असेल कशी असेल ते आपण पूर्ण बघू. ओके याच्यामध्ये दिलेलं इट ऑकर्स इन लोअर ॲनिमल्स. ओके हे कशामध्ये असतील फर्स्ट ऑफ ऑल हे लोअर ॲनिमल्स मध्ये हे आढळतात. ओके लोअर ॲनिमल्स म्हणजे काय की ज्यांच्या काही ज्या सिस्टीम्स असतील सम सिस्टम्स आर इनकम्प्लीट. ओके त्यांची सिस्टम जे असतील त्या इनकम्प्लीट असतील त्यांची डेव्हलपमेंट ही झालेली नसेल अशा ऑर्गॅनिझमला आपण म्हणतो लोअर ॲनिमल्स. ओके इट डज नॉट इन्व्हॉल्व. ओके आता याच्यामध्ये बघू शकता तुम्ही इट डज नॉट इन्व्हॉल्व मियोसिस गॅमेट फॉर्मेशन अँड फ्युजन. ओके आता असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजेच काय विदाऊट फ्युजन किंवा विदाऊट गॅमेट. आता मियोसिस आपण बघितलंय सेल सायकल हा एक कॉन्सेप्ट आपण मागच्या वर्षी बघितला होता. त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात मायटोसिस आणि मियोसिस. ओके मायटोसिस जो असेल हा याला आपण म्हणतो इक्वेशनल सेल डिव्हिजन. मियोसिसला म्हणतो आपण
रिडक्शनल सेल डिव्हिजन. ओके, ही जे असेल हे सोमॅटिक सेलमध्ये होतील मायटॉसिस, आणि मिओसिस जे असतील हे जर्म सेल्स मध्ये होतील किंवा सेक्स सेल्स मध्ये हे होतील. म्हणजेच काय, मिओसिसने काय तयार होतील, ते इज अ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ओके, मिओसिसने काय तयार होईल, गॅमेट्स तयार होतील. आता इथे काय म्हटलं आहे की इथे गॅमेट्सच तयार होते. इथे आपण काय म्हटलंय, गॅमेट्स आर नॉट फॉर्म. इथे बघा नॉट हा शब्द वापरलेला आहे. ओके, तयारच होत नाही म्हणजेच काय, यांच्यामध्ये मिओसिसची प्रोसेस सुद्धा ही होणार नाही, आणि गॅमेट्सच तयार झाले नाही तर त्यांच्यामध्ये फ्युजन होणार नाही. ओके, आणि ऑफस्प्रिंग, नेक्स्ट पॉइंट, ऑफस्प्रिंग आर प्रोड्यूस फ्रॉम द सिंगल पॅरेंट्स. ओके, स्वतःमध्येच ते तयार करतात. जे काय ऑफस्प्रिंग असतील हे त्यांच्या पॅरेंट्स पासूनच तयार होतील. ओके, आता एक नेक्स्ट पॉइंट आपण बघतोय. The progeny or daughter cells are genetically identical to the single parents are called as clones. ओके, आपण काय म्हणतो इथे, हा जो आपण 3 नंबरचा पॉइंट जर बघितला तर ऑफस्प्रिंग आर प्रोड्यूस फ्रॉम सिंगल पॅरेंट्स, एकच पॅरेंट असेल. आता एक्झाम्पल आपण जर इथे घेतलं, ओके, तुम्हाला माहिती आहे एक्झाम्पल दॅट इज अमिबा. ओके, अमिबा जर आपण बघितलं तर काय असेल अमिबामध्ये, ओके, यांच्यामध्ये काय होतं, हे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतात. काय होतं, स्वतःमध्येच त्यांच्यामध्ये एक स्लिट तयार होते आणि याच्यापासून हे एकाचे 2 ऑर्गॅनिझम्स हे तयार होतात. ओके, आता स्वतःपासूनच तयार होतात म्हणजे त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे असेल ते काय असेल, आयडेंटिकल असेल. आता याच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे तेच याच कॉम्पोनंट याच ऑफस्प्रिंग मध्ये असतील. ओके, याच ऑर्गॅनिझम मध्ये असतील, आणि हे कुठून असतील, सिंगल पॅरेंट्स. ओके, हा जर आपण पॅरेंट्स कन्सिडर केले तर या पॅरेंट्स पासूनच हे काय तयार झालंय, ऑफस्प्रिंग तयार झालेले. ओके, त्याच्यामुळे काय असतील, यांच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल असेल, जेनेटिक मटेरियल जे असेल हे जेनेटिक मटेरियल सुद्धा काय असेल, सेम असेल, आयडेंटिकल असेल. तर अशी जर कंडिशन असेल तर यांना म्हणतो आपण क्लोन. या कंडिशन्सला आपण म्हणतो क्लोन. ओके, दॅट मीन्स द प्रोजेनी और डॉटर सेल्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू द सिंगल पॅरेंट्स आर कॉल्ड ॲज अ क्लोन. ओके, म्हणजे काय, एका पॅरेंट्स पासूनच तयार होतील आणि आयडेंटिकल असतील, सेम असतील, जेनेटिकली ते सेम असतात, दिसायला सुद्धा कसे असतात, सेम असतात, म्हणून त्यांना आपण क्लोन म्हणतो. ओके, तर पुढचा पॉईंट जर आपण बघितलं तर लोअर ॲनिमल रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय. ओके, काही प्रोसेसेस दिले आहेत. ओके, याच्यामध्ये पहिली प्रोसेस दिली जेम्युल फॉर्मेशन, सेकंड प्रोसेस दिली बडिंग, आणि थर्ड प्रोसेस दिली आहे रिजनरेशन. तर आपण वन बाय वन हे बघू. ओके, जेम्युल फॉर्मेशन्स वरती काही क्वेश्चन विचारला ते तुम्हाला सांगतो. ओके, आता फर्स्ट पॉईंट दॅट इज जेम्युल फॉर्मेशन. ओके, आता याचे एक्झाम्पल जर आपण इथे बघितलं तर एक्झाम्पल दिलेलं आहे स्पॉन्जिला. ओके, स्पॉन्जिला कसा असेल आपण जर इथे बघितलं, हो, ओके, तर हा असा स्पॉन्जेस असतात. ओके, आणि बॉडी पूर्ण जी असेल ही बॉडी पूर्णपणे यांची कशी असेल, परपोरेटेड असते. छोटे छोटे त्यांना होल असतात बॉडीवरती, असते छोटे छोटे हे होल असतील. ओके, आणि हे जे असेल याला म्हणतो आपण ऑस्टियम. ऑस्टियम म्हणजे काय, माउथ. ऑस्टियम असेल, माउथ असेल, ते ओपन असेल. ओके, या पद्धतीची हे स्पॉन्जिला असतात. ओके, आता जेम्युल फॉर्मेशन म्हणजे काय ते आपण बघू. ओके, ही जी फिगर दिली आहे ते आता जेव्हा आपण डिस्क्रिप्शन बघणार तेव्हा तुम्हाला या गोष्टी समजतील. ओके, आता फर्स्ट पॉइंट दिलाय, इट हॅज asexually produced mass or aggregation of dormant cell, the archaeocyte capable of developing into a new organism. ओके, आता इकडे लक्ष द्या, सगळ्यात महत्वाचा काय पॉइंट आहे, दॅट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं सेम्युल फॉर्मेशन. हा एक तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ॲग्रिगेशन ऑफ अ डॉर्मंट सेल, म्हणजे ॲग्रिगेशन म्हणजे काय, एकत्रित येतात. ओके, एकत्र येणे किंवा त्याचा ग्रुप तयार होतो. ओके, ॲग्रिगेशन होतील, डॉर्मंट सेल एकत्र येतील, आणि ह्या ज्या सेल असतील त्यांना म्हणतो आपण आर्किओसाइट्स. ओके, आणि ह्या ज्या आर्किओसाइट्स असतील ह्या न्यू ऑर्गॅनिझम मध्ये डेव्हलप होण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते. म्हणजे ही जे सेल असतील ह्या जेनेरेटिव्ह सेल यांना आपण म्हणू शकतो. जेनेरेटिव्ह म्हणजे काय, की ते जनरेट होऊ शकतात किंवा रिप्रोड्यूस होऊ शकतात. ओके, ऍक्टिव्ह सेल ज्याला आपण म्हणतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ ऍक्टिव्ह सेल्स. ओके, ह्या आर्किओसाइट जे असतील ह्या नवीन ऑर्गॅनिझम डेव्हलप होण्याची त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी ही असते. ओके, नेक्स्ट पॉइंट जर आपण कन्सिडर केला, द लेअर ऑफ आर्किओसाइट सिक्रीट हार्ड कायटिनियस मेम्ब्रेन अराउंड द
आर्किओसाइट्स. ओके, ह्या सेल काय करतील, त्यांच्यासोबत बघा इथे आता फिगर्स मध्ये आपण जर बघितलं तर हे छोटे छोटे जे दिले आहेत येलो कलरचे यांना काय म्हणतो आपण, आर्किओसाइट्स. ओके, आणि हा आउटर इनर मेम्ब्रेन असेल. ओके, इनर मेम्ब्रेन हा असा इनर मेम्ब्रेन दाखवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मोनॅक्झॉन स्पाइक्स दाखवले आहेत. स्पिक्युल्स असतात बघा छोटे छोटे असे स्पाइन सारखे, आणि हे मायक्रोपाईल किंवा त्याला आपण माउथ सुद्धा म्हणतो, किंवा एक ओपनिंग असेल. ओके, ओपनिंग असेल आणि हा त्याचा बाहेरचा लेअर असेल. ओके, हा काय असेल, आउटर मेम्ब्रेन असेल, आणि आउटर मेम्ब्रेनच्या मार्जिनला इथे काय असेल, हे माउथ किंवा मायक्रोपाईल आपण याला म्हणतो. ओके, मग ह्या सेल काय करतील, स्वतःभोवती एक सेड तयार करतात, एक सिल्ड तयार करतात, आणि हे हार्ड कायटिनियस असेल. कायटिनियस असल्यामुळे ते कसं असेल, हार्ड असेल. ओके, नेक्स्ट पॉइंट, जमील फॉर्मेशन इज द फॉर्मेशन ऑफ इंटरनल बड टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन. ओके, काय होईल की जेव्हा ही कंडिशन ही अनफेवरेबल असेल, ज्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ही सुटेबल नसेल, अशा वेळेस काय होतात, हे इंटरनल बर्ड जे असतील, these internal bird shows some changes. ओके, ते काय सांगतील, हे चेंजेस करतात आणि याच्यापासून जमीन फॉर्मेशन हे तयार केले जाते. केव्हा, वेन अनफेवरेबल कंडिशन इज ऑफर्स, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असेल तेव्हा हे स्वतःमध्ये बदल करतात, इंटरनल प्लेट बदल करतात आणि त्यांच्यापासून फॉर्मेशन जातात. ऑन द रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन ऑफ वॉटर टेम्परेचर जमीन हॅचेस अँड डेव्हलप इंटू द न्यू इंडिव्हिज्युअल्स. ओके, स्वतःभोवती आवरण तयार करतील. ओके, आणि जेव्हा ही फेवरेबल कंडिशन येईल, किंवा फेवरेबल कंडिशन काय कन्सिडर केलेली आहे इथे, इथे काय केलेलं आहे आपण, इथे वॉटर अँड टेम्परेचर. ओके, वॉटर अँड टेम्परेचर, कारण हे जे असतील हे स्पॉन्जिला काय आहेत, एक्वॅटिक आहेत. आपले हे काय आहेत, एक्वॅटिक आहेत. मग जेव्हा ही वॉटरची अवेलेबिलिटी असेल किंवा टेम्परेचर हे सुटेबल असेल, तर मग काय होतील, हा जो जेम्युल असेल हा काय होईल, हॅच होईल, ब्रेक होईल. असं जे असेल समजा हा जेम्युल तयार झाला, हा ब्रेक होईल आणि याच्यामधून हे डेव्हलपमेंट ही केली जाईल. ओके, ही याची डायग्राम आपण बघतो. तर जमीन फॉर्मेशन्स मध्ये आपण काय बघतो, सगळ्यात महत्वाचा पॉईंट ज्यामध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर हा जो जमीन फॉर्मेशन होतो. ओके, जमीन फॉर्मेशन विथ द हेल्प ऑफ आर्किओसाइट सेल्स, हा तुम्हाला MCQ ला विचारला जाणारा क्वेश्चन पूर्ण याच्यामध्ये. ओके, अजून तुम्हाला विचारलं जाईल, दॅट इज द एक्झाम्पल स्पॉन्जिला. ओके, तर जमीन फॉर्मेशन काय होईल की अनफेवरेबल कंडिशन्स मध्ये ते आपल्या स्वतःमध्ये चेंजेस करतात, आणि फेवरेबल कंडिशन्स आली की ते काय करतात, हॅच होतात, ब्रेक होतात. ओके, आणि त्यांच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल्स हे तयार होतात. ओके, तर ह्या ज्या सेल असतील या डॉर्मन सेलला म्हणतो आपण आर्किओसाइट. ह्या सेल्स लक्षात ठेवायच्या आहेत, या सगळ्यात महत्वाच्या आहेत. ओके, सेकंड पॉईंट इथे बडिंग. ओके, सेकंड पॉईंट काय इथे, बडिंग दिले. आता बडिंग म्हणजे काय ते आपण बघू. ओके, बड आता आपण बघतो की प्लांट्स मध्ये सुद्धा काय असतील, छोटे छोटे बर्ड्स असतात. प्लांट्स मध्ये सुद्धा काय असतात, छोटे छोटे हे बर्ड्स असतात, आणि इथून काय होतील, हे वेगवेगळे प्लांट्स किंवा आपण ब्रँचेस तयार होतात. ओके, तर हे बर्ड्स असतील. त्याचप्रमाणे काही जे सेक्शुअल रिप्रोडक्शन तयार होणारे जे लोअर ऑर्गॅनिझम असतील, हे लोअर ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण ही कंडिशन बघतो. ओके, तर बडिंग आपण बघतो. ओके, इट इज अ सिम्पल मेथड ऑफ अ सेक्शुअल रिप्रोडक्शन. एकदम सिम्पल मेथड आहे, आणि ती कशी ती आपण बघू. In the budding, the new individual arises as an outgrowth that is called as a birth from the parents. Okay, example दिले cylindrid animals, hydra and corals. Okay, आता इथे लक्ष द्या. The figure ही this is figure number 1. Okay, figure number 1 काय दिले बघा, हा पॅरेंट्स दाखवलाय, आणि इथे बघा ही जी साईड दाखवली, इथे छोटासा बड हा बाहेर येतो, त्याला म्हणतो आपण यंग बर्ड्स. ओके, त्याच्यानंतर फिगर नंबर 2 मध्ये काय दाखवतोय आपण, पॅरेंट आहे तसाच आहे. ओके, याला आपण काय म्हणतो माहिती का, दॅट इज टेंटॅकल्स. इट इज कॉल्ड ॲज टेंटॅकल्स. आणि हे एका सबस्ट्रॅटमला हे अटॅच असतात. सबस्ट्रॅटम फॉर अटॅचमेंट, एका फर्मली अटॅच राहतात एका सबस्ट्रॅटमला. ओके, आता काय होईल याच्यामध्ये हे चेंजेस झाले. ओके, ही फिगर कशी चेंजेस झाली, ही आउटग्रोथ तयार झाली. ओके, ही यंग बर्ड्स म्हणजेच काय, दॅट इज आउटग्रोथ. ओके, कशापासून तयार झाली, स्वतःपासूनच. ओके,
म्हणजे पॅरेंट्स पासूनच तयार होते, बरोबर. हा बर्ड तयार झाला, या बर्डची हळूहळू ही ग्रोथ होते, याला काय म्हणतो आपण, ग्रोईंग बर्ड्स. ओके. आता याच्यामध्ये आपण ही दिस इज द फिगर नंबर 3. ओके. काय झालंय बघा, हा जो बर्ड असेल हा पूर्ण ग्रोथ झालेला आहे आणि याच्यापासून हा एक मॅच्युअर बर्ड तयार झाला आहे. दिस इज द मॅच्युअर बर्ड ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ डॉटर हायड्रा. ओके. डॉटर हायड्रा. बघा आता हा जर आपण सेम बघितला आणि हा जर बघितला तर हा काय सेम आहे. ओके. मग काय होईल, पूर्ण डेव्हलपमेंट झाल्यानंतर, ओके, द कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ बर्ड्स, द बर्ड्स आर डिटॅच. काय झालाय तो इथून डिटॅच झालाय, सेपरेट झालेला आहे. ओके. सेपरेट झाला, डिटॅच झाला, तुटला गेला. आणि हा जो नवीन हायड्रा असेल, हा नवीन हायड्रा पॅरेंट्स पासून सेपरेट होतो आणि हा नवीन याच्यामध्ये त्याची स्वतंत्र अशी तो डेव्हलपमेंट करतो. ओके. म्हणजेच काय, इथे जर आपण बघितलं तर छोटासा बळ तयार होतो आणि त्याच्यापासून एक डॉटर हायड्रा हा तयार होतो. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे काय असतील, दीज आर these hydra are genetically identical असतील. ओके. these are genetically identical असतील आणि काय असतील, it is a same in structure. कसे असतील ते, सेम स्ट्रक्चर असतं, बरोबर. कसं बघा, इथे ज्याप्रमाणे पॅरेंट्स आहेत त्याप्रमाणेच त्यांचे डॉटर सुद्धा हे असतील. ओके. तर इथे आपण आता ह्या बडिंग पॉइंट्स बघितला, एक्झाम्पल लक्षात ठेवायचे याच्यामध्ये. ओके. दॅट इज द हायड्रा. 2 मार्काला हा क्वेश्चन्स विचारला जातो. याच्यामध्ये तुम्हाला हे 2 पॉइंट्स, एक्झाम्पल्स आणि फिगर्स ह्या काढायच्या असतात. सिंपल आहे, त्याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही. बर्ड तयार होतो आणि बर्ड मॅच्युअर होतो आणि हायड्रा तयार होतो. लक्षात ठेवायचं काय तुम्हाला, त्यांचे एक्झाम्पल्स. लक्षात काय ठेवायचे तुम्हाला, एक्झाम्पल्स. ओके. नेक्स्ट पॉइंट दॅट इज रिजनरेशन. ओके. आपण 3 पॉइंट बघतोय, त्यामध्ये पहिला पॉइंट केला आपण जेमिन फॉर्मेशन, सेकंड पॉइंट आपण कम्प्लीट केला दॅट इज बडिंग, अँड थर्ड वन दॅट इज द रिजनरेशन. ओके. आता रिजनरेशन हा शब्दामध्ये जर आपण बघितलं तर देर आर 2. ओके. री अँड जनरेशन. जनरेशन म्हणजे काय, टू प्रोड्यूस. ओके. टू प्रोड्यूस. आणि री मीन्स काय, रिगेन. ओके. और गेन, याला आपण, ओके, परत तयार करणे. स्वतःपासूनच जे पॉइंट्स असतील ते तयार केले जातात पार्ट्स. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज रिजनरेशन. ओके. आता रिजनरेशन मध्ये बघा, पॅरेंटल बॉडी ब्रेक अप इंटू 2 or more fragment. Each fragment develop into the new organism. ओके. पॅरेंटची जर बॉडी आपण इथे कन्सिडर केली तर समजा फॉर एक्झाम्पल ही पॅरेंट्स बॉडी आहे, ही कट झाली, ही कट झाली, ब्रेक झाली. ब्रेक झाल्यानंतर काय होईल, याचे असे 2 पार्ट्स तयार होतील. याचे असे 2 पार्ट्स तयार होतील. हा एक पार्ट तयार होईल आणि हा एक पार्ट होईल. ओके. आणि हा जो पार्ट्स असतील, दीज पार्ट्स आर डेव्हलप इन टू द न्यू ऑर्गॅनिझम. समजा आता आपण हा हेड कन्सिडर केला, ही ट्रंक कन्सिडर केली आणि हा टेल जर कन्सिडर केला तर इथे काय असेल, हेड आणि ट्रंक असेल. ओके. टेल तर इथे खाली दिली आहे. ओके. टेल ही ब्रेक झाली आहे, तर मग इथे काय दिसेल, इथे काय होईल, हा टेल डेव्हलप होईल, म्हणजे हा कम्प्लीट ॲनिमल होईल. आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इथे टेल आहे, हेड ॲबसेंट आहे, तर मग इथे काय होईल, हा हेड तयार होईल. ओके. म्हणजेच काय, हे रिजनरेटेड करतात ते आपण बघू. ओके. कसे आपण बघितलं, पॅरेंटल बॉडी ब्रेक्स अप इंटू 2 or more fragments. Each fragments develop into the new organism. The organism can repair or regrow or restore its lost or damaged parts. जो ऑर्गॅनिझम असेल हा रिपेअर करतो किंवा रिग्रो करतो किंवा रिस्टोअर करतो कोणते पार्ट, ते काय डॅमेज झाले. ओके. आता हा इथे टेलचा पार्ट डॅमेज झाला, इथे हेडचा पार्ट डॅमेज झाला, त्यांना ते काय करतील, विच रिपेअर और रिग्रो द डॅमेज पार्ट्स. ओके. wounded cell become active and regenerate lost or organ back to the original state. आता इथे कोणत्या सेल दाखवण्यात आहे, wounded सेल, ज्याला जखम झालेली आहे अशा सेल काय असतील, ऍक्टिव्ह होतात आणि याच्यापासून ही प्रोसेस कंप्लीट केली जाते. ओके. एक्झाम्पल काय दिलेत, प्लॅनेरिया आणि सी ॲनिमल. प्लॅनेरिया आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये माहिती आहे, आपण कधीपासून याचा स्टडी करतोय. ओके. आता प्लॅनेरियाच्या इथे आपण जर फिगर बघितली तर इथे तुम्हाला ही
क्लेरिफाय होईल. ओके, इथे काय दाखवलंय बघा, हा पॅरेंट्स दाखवला. आता इथे याला हा हेड पार्ट आहे. ओके, हा मधला जो असेल हा ट्रंकचा पार्ट आहे आणि हे काय दिले इथे टेल दिलेली आहे. ओके, आता काय झालंय बघा इकडे लक्षात, याला काय झालंय, हे ब्रेक झालेत. ओके, ब्रेकअप झालेला आहे, याच्या ब्रेक झालेले आहेत. ओके, ब्रेक झाल्यामुळे काय झालं, यांचे 3 पार्ट्स मध्ये डिवायडेशन झालं. ओके, 3 पार्ट्स मध्ये डिवायडेशन झालं. कशी झाले, हा हेडचा पार्ट आहे. ओके, दिस इज फॉर द ट्रंक वन. ओके, आणि इथे काय असेल, हा टेल असेल. ओके, आता जर आपण टेल कन्सिडर केला, ओके, जर ह्या टेलच्या पॉइंटला काय नाही, खाली खाली ट्रंक नाहीये आणि टेल नाहीये. मग आता हा जर पॉइंट बघितला तर इथून ब्रेक झालाय, म्हणजे हा इथून काय झालाय, नवीन रिजनरेट झालाय. कोणते कोणते पार्ट झालाय, ट्रंक आणि टेल. ओके, आता जर आपण हा ट्रंकचा पार्ट कन्सिडर केला तर इथे हेड तयार झालाय आणि इथे टेल तयार झाली. ओके, आणि टेलचा पार्ट जर कन्सिडर केला तर इथून हा एंटायर हेड आणि ट्रंकचा पार्ट हा डेव्हलप झाला. म्हणजे जे काय पार्ट आपला लॉस असेल तर ती उंडेड जी सेल असेल ही काय करेल, त्याला कम्प्लीट करते. त्याला काय करणार, ही कम्प्लीट करणार. ओके, दिस इज द प्रोसेस कॉल्ड ॲज अ रिजनरेशन. ओके, ही कशी असेल, रिजनरेशन. ओके, आणि कशामध्ये असेल, ही प्लॅनेरियामध्ये असेल. ओके, याच्यावरती तर असं काही जनरल क्वेश्चन विचारला जात नाही फ्रिक्वेंटली, पण तरी पण रिजनरेशन म्हणजे काय ते विचारलं जातं. ओके, पॅरेंट बॉडी ब्रेक अप इंटू 2 or more fragments and each fragment develop into a new organism is called as a regeneration. ओके, तर आपण इथे असेक्शुअल हा जो असेल हा पॉइंट आपण इथे बघितला. क्वेश्चन विचारताना असाही विचारला जाऊ शकतो. ओके, व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो फॉर 1 मार्क. ओके, किंवा स्वतंत्र क्वेश्चन असतील किंवा MCQ असतील, MCQ विचारला जाऊ शकतो. जर्मिन फॉर्मेशन वरती, जर्मिन फॉर्मेशन आपण काय बघितलं त्याच्यावरती, दॅट इज द स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड ॲज आर्किओसाइट्स. ओके, कॉल्ड ॲज आर्किओसाइट्स. किंवा बडिंग वरती 2 मार्काला सेल स्वतंत्र क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, 2 मार्क्स. किंवा रिजनरेशन वरती स्वतंत्र 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, किंवा जमीन फॉर्मेशन वरती सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर अशा वेळेस ज्याप्रमाणे क्वेश्चन विचारलाय, ज्या वेटेज नुसार विचारलाय त्याप्रमाणे याच्यामध्ये कंटेंट कन्सिडर करायचे आहेत. ओके, नेक्स्ट पॉइंट आपण याच्यामध्ये बघतोय, दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, आता हे आपण बघितलंय तर हा सेकंड पॉइंट आहे, दॅट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असेल आपण याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये रिक्वायर्स 2 सेपरेट पॅरेंट्स. ओके, याला काय असतील, 2 सेपरेट पॅरेंट्स आर रिक्वायर्ड. ओके, सेकंड वन, ओके, दॅट इज द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. हे गॅमेट्स फॉर्म होतील. त्याच्यानंतर काय असेल, दॅट इज द कशापासून तयार होतील, बाय द प्रोसेस ऑफ meiosis, and that is when the gamete is formed, that means they are fused to each other, that is the fusion of gametes. Okay, these are the basic criteria are required for the sexual reproduction. Okay, आता वन बाय वन आपण हे पॉइंट्स कन्सिडर करणार. ओके, आता 2 पॅरेंट्स लागतात. आपण इथे बघितले रिक्वायर 2 पॅरेंट्स, दॅट मीन्स मेल अँड फिमेल्स, दे आर द 2 separate parents. They are the 2 separate parents. Okay, have 6 organ or gonad ज्याला आपण म्हणतो. Okay, that is the gamete formation. Okay, ovary जे असेल, that is the ova किंवा eggs form करतात, that is the haploid in structures. Testes जे असेल sperm तयार करतील, it is also haploid in nature. Okay, but ovaries is generated by the female and testes are generated by the मेल. ओके, तर हे मेल आणि फिमेल त्यांचे गोनॅड्स दिलेले आहेत आणि इथे दाखवतो बघा. फिगर मध्ये जर बघितलं तर हे एग्स दिलेले आहे आणि इथे हा काय दिलाय, हा स्पर्म दिलाय आणि यांच्यामध्ये हे फ्युजन होते. ओके, इथे काय होईल,
फ्युजन होईल आणि यालाच म्हणतो आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, इट इज कॉल्ड एज सेक्शुअल रिप्रोडक्शन. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन एक सिंपल कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये दोन सेपरेट पॅरेंट्स लागतात की ते वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स तयार करतात बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस, आणि गॅमेट फॉर्म होतात, त्यांच्यामध्ये फ्युजन होतं, आणि फ्युजन तयार झालं तर याच्यापासून काय तयार होईल, देर इज अ फॉर्मेशन ऑफ झायगोट, आणि ह्या झायगोट पुढे यंग वन्स मध्ये कन्वर्ट केला जातो. ओके, दिस इज द बेसिक आयडियोलॉजी ऑफ द रिप्रोडक्शन. ओके, द सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतील काही अॅनिमल्स मध्ये, हे काही अॅनिमल्स जे असतील हे हार्माफ्रोडाइट्स असतात. ओके, हार्माफ्रोडाइट्स म्हणजे काय ते आपण बघू. ओके, हा कॉन्सेप्ट थोडा वेगळा आहे. हार्माफ्रोडाइट्स मध्ये काय असतात, ओव्हरी आणि टेस्टिस जे असतील हे एकाच अॅनिमल मध्ये असतील. ओके, जर तुम्ही एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं तर याच्यामध्ये अर्थवर्म बघा. अर्थवर्मला अशी एक स्पेशालिटी असते, त्याला म्हणतो आपण क्लायटेरियम. इट इज कॉल्ड एज अ क्लायटेरियम. आता हा जर क्लायटेरियम आपण एनलार्ज करून बघितला तर याच्यामध्ये हा क्लायटेरियम मध्ये मेल आणि फिमेल जे असतील ऑर्गन्स हे एकाच पार्ट्स मध्ये हे असतील, एकाच ऑर्गॅनिझम मध्ये असतील, अशा कंडिशन्सला म्हणतो आपण हर्माफ्रोडाइट प्रेझेंट इन अ सेम एनिमल. आधीच्या कॉन्सेप्ट मध्ये काय बघितलं आपण, सेपरेट असतात मेल आणि फिमेल. ओके, इन अ स्लो ऑर ससाईल ऑर्गॅनिझम, वर्म, हायड्रा, स्नेल एकदम छोटे असतात, स्लो चालणारे असतात, त्यांच्यामध्ये ही प्रोसेस घडते. त्याला म्हणतो आपण सेल्फ फर्टिलायझेशन आर रेअर, खूप कमी असतात. एक्झाम्पल दिली बघा, दिले सेल्फ फर्टिलायझेशन एकदम कमी प्रमाणात होते. ओके, आणि याला म्हणतो आपण हर्माफ्रोडाइट्स. ओके, इट इज कॉल्ड एज अ हर्माफ्रोडाइट्स. ओके, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन जे असतील अॅनिमल्स मध्ये कसे घडले जातात, काय असतात ते आपण सगळे इथे. इट इज द प्रोसेस, ओके, विच इन्व्हॉल्व द प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग. काय तयार होतं तिथे, ऑफस्प्रिंग तयार होतं बाय द प्रोसेस, बाय द फॉर्मेशन ऑफ अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड एज अ एम्फिमिक्सिस. ओके, आता एम्फिमिक्सिस जर आपण बघितलं तर म्हणजेच काय, दॅट इज नथिंग बट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, एम्फी म्हणजे काय, दोन वेगवेगळे असतात. एम्फी मीन्स ड्युअल. ओके, अँड मिक्सिस मीन्स फ्युजन. ओके, दोन वेगवेगळ्या गॅमेट्सचे फ्युजन होतात, म्हणून याला म्हणतो आपण एम्फिमिक्सिस. ओके, या शब्दाचा जर तुम्ही व्यवस्थित अर्थ लक्षात घेतला तर तुम्हाला हे समजेल. ड्युअल किंवा दोन असतील. ओके, आणि मिक्सिस म्हणजेच काय, फ्युजन होईल त्या दोघांचं. ओके, दॅट इज द एम्फिमिक्सिस. आणि हे काय होतील, यांच्यापासून ऑफस्प्रिंग हे तयार होतात. ओके, फ्युजन अँड फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ओके, आणि याला म्हणतो आपण एम्फिमिक्सिस. स्ट्रेट असा क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट इज एम्फिमिक्सिस. ओके, आता तर विचारलं तर ते असं विचारलं जाऊ शकतं की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय, पण ते काय करतात की त्याचा जो सिनॉनिम्स असेल तो वापरला जातो इथे, आणि त्याला काय म्हणतो आपण एम्फिमिक्सिस. इट इज कॉल्ड एज अ एम्फिमिक्सिस. हा एम्फिमिक्सिस आपण इथे बघतो, आणि हा एम्फिमिक्सिस स्टेट फॉरवर्ड एक मार्काचा क्वेश्चन हा विचारला जातो. ओके, नेक्स्ट पॉइंट, इन एनिमल्स गॅमेट फॉर्मेशन प्रायमरली इन्व्हॉल्व्ड मिओसिस. ओके, बरोबर, मिओसिसला आपण काय म्हणतो, रिडक्शनल सेल डिव्हिजन म्हणतो. ओके, आणि हे कशामध्ये तयार होतील, दॅट इज इन अ जर्म सेल्स. ओके, दॅट इज इन अ जर्म सेल्स म्हणजेच काय, गॅमेट जे फॉर्म होतात जर्म सेल पासून काय तयार होतील, हे गॅमेट्स तयार होतील. ओके, म्हणून ह्या प्रोसेसला म्हणतो आपण मिओसिस, आणि गॅमेट फॉर्मेशन साठी मिओसिस ही वापरली जाते. द सेक्शुअल रिप्रोडक्शन एनिमल्स shows two main phases in their life. ओके, दोन मेन फेजेस दाखवतात, त्या कोणत्या आपण बघू. ओके, पहिले असेल त्याला म्हणतो आपण अर्ली ज्युवेनाईल फेज, आणि सेकंड जे असेल द लॅटरल रिप्रोडक्टिव्ह ऑर मॅच्युरिटी फेज. ओके, पहिली जर फेज आपण बघितली द अर्ली ज्युवेनाईल फेज. ओके, इट इज द फिजिकल ग्रोथ फेज स्टार्टिंग फ्रॉम द बर्थ. ओके, ही कोणती, ही फिजिकल ग्रोथ आहे, आणि आपल्या स्टार्टिंग जन्मापासूनच ही केली जाते, म्हणजे याला आपण अर्ली डेव्हलपमेंट. ओके, द एनिमल कॅनॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली इन दिस फेज. म्हणजेच काय, ही जी फेज असेल या फेज मध्ये त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह जे पार्ट्स असतील, ओके, रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स जे असतील हे पार्ट्स
यांची इनकम्प्लीट डेव्हलपमेंट होते. ओके, कम्प्लीट डेव्हलपमेंट झालेली नसते, त्यामुळेच हे रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. ते कांट रिप्रोड्यूस. ओके, फिजिकल ग्रोथ असेल इनिशियल स्टेज मधले, आणि याला म्हणतो आपण अर्ली जेवनाईन फेज. ओके, हे एनिमल्स रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. इथे आपण एक लाईफ सायकल दाखवली बघा. ते आपण कसली फिशची दाखवली. ऍडल्ट फिश असेल. ओके, ही ऍडल्ट फिश काय करणार, इथून आपण जर सुरुवात केली, स्टार्ट केली, तर इथे काय असतील, ते एग्स ले करतील. ओके, एग्स ले केल्यानंतर त्यांच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतील, एम्ब्रिओचे लार्वास तयार होतील, आणि या लार्वास मध्ये काय होतील, ही अशी स्टेज असेल की ही जेव्हनाईल फिश, याच्यामध्ये काय असेल की यांची जी रिप्रोडक्टिव्ह स्टेज असेल, ते रिप्रोडक्टिव्ह स्टेज असेल, ही काय असेल, ही रिप्रोडक्टिव्ह स्टेज यांच्यामध्ये इनकम्प्लीट असते. ओके, म्हणून हे काय असतील, हे रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. मग हे काय होतील, जुवेनाईल फिश जे असेल, इट इज डेव्हलप इन टू द ऍडल्ट. मग हे ऍडल्ट पुढे एक्स ले करू शकतात. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज जुवेनाईल फेज. ओके, म्हणजे काही इंटरमिजिएट फेज असतील की ज्याच्यामध्ये रिप्रोडक्शन करू शकत नाही किंवा रिप्रोड्यूस होऊ शकत नाही. ओके, सेकंड दिले द लॅटरल रिप्रोडक्टिव्ह ऑर मॅच्युरिटी फेज. ओके, मॅच्युरिटी कम्प्लीट होते, बरोबर. मॅच्युरिटी कम्प्लीट झालीच म्हणजेच काय, हे यांच्यामध्ये सेक्स ऑर्गन सुद्धा डेव्हलप होतात आणि हे रिप्रोड्यूस सुद्धा होतात. ओके, मॅच्युरिटी फेज इज अटेंड युजली आफ्टर द फिजिकल ग्रोथ इज ऑलमोस्ट ओव्हर. ओके, इट इन्व्हॉल्व्स ग्रोथ अँड ऍक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन्स. ओके, आता किती दिलेले बघा, इकडे लक्ष द्या. आपण जर ही जी स्टेज बघितली, दॅट इज द लॅटरल रिप्रोडक्टिव्ह स्टेज. फॉर एक्झाम्पल, आपण जर ह्युमन बिईंग कन्सिडर केले. ओके, आता ह्युमन बिईंग कन्सिडर केला तर काय होईल की इनिशियली स्टेज मध्ये काय असेल, एक इन्फंट असेल. ओके, हा इन्फंटचं रूपांतर कशामध्ये होईल, चाइल्ड मध्ये होईल. ओके, चाइल्ड कशामध्ये होईल, टीनेज मध्ये होईल. ओके, आता इथपर्यंत हे रिप्रोड्यूस करतात का, नो. म्हणून याला आपण असेही म्हणू शकतो की हे जुवेनाईल स्टेज आहे. ओके, त्याच्यानंतर काय होईल, टीनेज कन्वर्जन प्युबर्टी, म्हणजे प्युबर्टी कंडिशन्स मध्ये होतील की जिथे हे सेक्स ऑर्गन डेव्हलप होतात. ओके, सेक्स ऑर्गन्स हे डेव्हलप होतात. नंतर ते ऍडल्ट्स मध्ये कन्वर्जन होईल. ऍडल्ट्स मध्ये काय होईल, हे मेल आणि फिमेल्स, आणि यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होईल आणि यांच्यापासून ऑस्प्रिंग हे तयार होतील. ओके, म्हणजेच काय, फ्रॉम स्टार्टिंग प्युबर्टी. प्युबर्टी म्हणजे काय, दॅट इज द वेल डेव्हलप सेक्स ऑर्गन. तरच हे पुढे ऍडल्ट्स मध्ये होऊन यांच्यामध्ये काय होईल, रिप्रोडक्शन होईल. म्हणून याला आपण काय म्हणतो, मॅच्युरिटी फेज. की अशी फेज असेल की ह्या मॅच्युरिटी फेज किंवा आपण ही जी आपण म्हणतो ऍडल्ट, त्यानंतर आपण डेव्हलपमेंट होते का, नाही. इथे काय होतं, ही मॅच्युरिटी जी असेल, ही मॅच्युअर स्टेज ही कम्प्लीट केली जाते, त्यामध्ये चेंजेस होत नाही. आणि हे काय असतील, यांचे सेक्स ऑर्गन हे वेल डेव्हलप असतात, गॅमेट फॉर्म होतात आणि यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊन ही कम्प्लीट स्टेज तयार केली जाते. आता आपण इथे जर बघितलं तर हा बियर्स दाखवला आहे. ओके, हा बियर्स आहेत, काय कम्प्लीट डेव्हलपमेंट झालेला बियर्स आहेत, आणि हा त्याचा आपण एगवन्स दाखवले. म्हणजे एगवन्स काय असतील, हे इट इज अनएबल टू रिप्रोड्यूस, बट ऍडल्ट वन इज able to reproduce. Okay, that is called as a lateral reproductive or maturity phase. Okay, आता काही याच्यामध्ये काय ब्रीडिंग पॅटर्न्स दाखवले. ओके, कसे हे रिप्रोड्यूस केले जातात ते आपण बघू. दोन प्रकारचे असतात, सीझनल ब्रीडर आणि कंटिन्युअस ब्रीडर, असे दोन प्रकारचे असतात. तर सीझनल म्हणजे काय, का पर्टिक्युलर सीझन मध्येच ते ब्रीड करू शकतात. ओके, एक्झाम्पल दाखवल्यात आपण गोट, सीप आणि डॉंकीज. ओके, आणि कंटिन्युअस ब्रीडर जे असतील, हे दे कॅन ब्रीड थ्रू आउट द इयर, ह्युमन बिईंग अँड ॲप्स. ओके, म्हणजे काय असेल, त्यांचं ब्रीडिंग सीझन असतं, काही प्रॉपर नसेल. ओके, तर याच्यामध्ये काय असेल, कंटिन्युअस ब्रीडर मध्ये ते थ्रू आउट द इयर केव्हाही रिप्रोड्यूस होऊ शकतात. पण जे सीझनल ब्रीडर असतात, त्यांच्यामध्ये एक पर्टिक्युलर सीझनची आवश्यकता लागते, तेव्हा हे ब्रीड होतात. तर असे दोन पॅटर्न असतील ब्रीडरचे सुद्धा, सीझनल ब्रीडर अँड कंटिन्युअस ब्रीडर. याच्यावर सुद्धा असा क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो, तर ते लक्षात ठेवायचे. ओके, एक्सप्लेन ऑर इंग्लिश द टाईप ऑफ ब्रीडर्स. आता याच्यामध्ये जो पुढचा पॉईंट आहे, दॅट इज ह्युमन रिप्रोडक्शन. तो आपण बघतोय, ह्युमन आर सेक्शुअली रिप्रोड्युसिंग एनिमल्स. ओके, humans are sexually reproducing animals. Okay, sexually reproducing animals. The gametes, sperms, eggs are produced by the primary sex organ, testes in a male and ovaries in a female. Organ other than the testes, ovaries are called as a secondary sex organs of the male and females.
Okay, secondary sex organ of male and female. As a male and female can externally differentiated by certain specific features called as a secondary sexual characters. काही असे कॅरेक्टर असतात मेल आणि फिमेल मध्ये एक्सटर्नल कॅरेक्टर असतात की ज्याच्यामध्ये आपण मेल आणि फिमेल हे इझिली आयडेंटिफाय करू शकतो. दे आर कॉल्ड ॲज अ सेक्शुअली डायमॉर्फिक characters. Okay, sexually dimorphic character, or it is also called as a dimorphism. It is also called as dimorphism. Di means two, morphism means morphologically same. Okay, तर इथे आपण जे असतील हे बघितले. तर मेल मध्ये जे असतील मेल कसं आपण सेक्शुअली सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स बघू शकतो. In male, presence of beards, mustache, hair on the chest, muscular body, enlarged larynx, that is the Adam's apples. Okay, याच्यावरून आपण मेल हा बघू शकतो. Okay, female काय असेल characters development of the breast and broader the pelvic and high pitch of voice. असे हे काही सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स असतील त्याच्यावरून आपण मेल आणि फिमेल हे आयडेंटिफाय करू शकतो. तर इथे आपण ह्या काही पॉइंट्स कन्सिडर केले. बाकीचे पॉईंट जे असतील आपण नेक्स्ट लेक्चर्सला घेऊ. आता तुम्ही लक्षात ठेवायचे ह्याच नोट्स आपण कन्सिडर करणार आहे आणि व्यवस्थित आपण डिटेल्समध्ये दिले आहेत आणि तुम्हाला मी एक्सप्लेन ही करतोय पॉईंट वन बाय वन. जिथे कुठे अडचण असेल तुम्ही विचारू शकता किंवा मी एक PDF असेल त्या PDF सुद्धा आपण याच्यावरती टाकणार ग्रुपवरती. त्याच्यानंतर तुम्ही ते फ्रिक्वेंटली वाचत राहा आणि काही जर चेंजेस असतील किंवा ते लिहून घ्या. सुरुवातीपासून लिहून घ्या. मागच्या वर्षी तुम्ही काय केलं असेल माहीत नाही, पण आता हे 12वीचे वर्ष ह्याच्यावरती तुमचं पुढचं भविष्य सुद्धा अवलंबून आहेत. आणि नीट CET साठी हे चॅप्टर खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरती भरपूर असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. एक्झाम्पल दिले आहेत, प्रोसेसेस दिले आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत आणि ही प्रोसेस कम्प्लीट करायची. आता मी तुम्हाला नोट्स टाकून देईल आता किंवा हरीश तुम्हाला टाकून देईल आणि ते कम्प्लीट करा. ओके, तर इथे आजचं लेक्चर्स आपण स्टॉप करू. उद्या आपण नेक्स्ट लेक्चर्स बघू.